अकोले शहरात सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेला कालपासून सुरुवात झाली आहे। या कथेच्या श्रवणासाठी पहिल्याच दिवशी हजारो रामभक्त उपस्थित होते। रामराव महाराज ढोक यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीनं अध्यक्ष बाजीराव दराडे आणि सुषमा दराडे यांनी महाराजांचा सत्कार केला। त्यानंतर रामायण ग्रंथांची आरती दराडे दाम्पत्यानं केली। या रामकथेला रोज सायंकाळी ठीक 7 वाजता सुरुवात होते आणि 10 वाजता कथा संपवली जाते। कथा संपल्यानंतर सर्व उपस्थित रामभक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलंय। पहिल्या दिवशीच्या रामकथेत रामभक्त ढोक महाराजांच्या वाणीतून रामायण ऐकताना तल्लीन झाले होते। यावेळी आपल्या सुमधुर वाणीतून ढोक महाराजांनी उपस्थित रामभक्तांना मंत्रमुग्ध केलं। 13 सप्टेंबर रोजी या रामकथा सोहळ्याचा सांगता सोहळा असून भाविकांनी उर्वरित रामकथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा असं आवाहन सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा हा रिपोर्ट। कैकई देश, त्या कैकई देशाचा राजा, त्या राजाचं नाव सत्यकेतू। त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं, मोठा प्रताप भानू, लहान अरिमर्दन। एक प्रधान आहे, त्याचं नाव धर्मरुची। राजा सत्यकेतून सगळ्या कारभार मुलाच्या स्वाधीन केला, स्वतः हरी चिंतन करू लागला। प्रताप भानून नावाप्रमाणे प्रताप गाजवला, सगळ्या राजांना जिंकलं। काही राजे शरण आले, काही राजे जंगलामध्ये तप करू लागले साधूच्या वेशात। एक दिवस प्रताप भानूला शिकार करण्याची इच्छा झाली। सैनिकासह प्रताप भानू घोड्यावरती स्वार होऊन जंगलामध्ये गेला। पार्वते, जंगलामध्ये राजा वाट चुकला। एक सैन्य एका भागाला गेलं आणि एकटा राजा एका भागाला। पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात, त्याला मारण्यासाठी राजा घोड्यावरती स्वार पुढेही वाट चुकला आणि कपटमुनीच्या आश्रमात आला। कोण कपटमुनी? यानं एकेकाळी जिंकलेला राजा, पण साधूच्या वेशात राहत होता। त्यानं बरोबर ओळखलं, हा मला जिंकलेला प्रताप भानू आहे। पण प्रताप भानूला वाटलं हा जंगलातला महात्मा आहे। आता कपटमुनीचं दर्शन का झालं दराडे भाऊसाहेब? यातला एक आध्यात्मिक बारकावा सांगतो। घोड्यावर बसून चाललाय तो मुलगा सत्यकेतूचा आहे, त्याचं नाव प्रताप भानू आहे। लागला मागे तो कालकेतू आहे। हे शब्द लक्षात घ्या। केतू शब्दाचा अर्थ झेंडा, ध्वज। केतू म्हणजे झेंडा किंवा ध्वज। सत्यकेतू, प्रताप भानूच्या बापाचं नाव काय आहे? सत्यकेतू। म्हणजे मेला तरी झेंडा बदलत नसतो, त्याला म्हणतात सत्यकेतू। आणि कालकेतू, काल का मतलब समय, समयानुसार झेंडा बदलने वाला, उसे कहते काल केतु। झेंडा न बदलने वालों की संतान झेंडा बदलने वाले के पीछे दौड़ती है, तो कपट मुनि का दर्शन होता है, असली साधु का नहीं। को तुम कसबन फिरे अकेले, सुंदर जीवा जीव पर हेले, चक्रवर्ती के लक्षण तोरे, देख दया लागी अति मोरे। कोण आहे तुम्ही? नाम प्रताप भानू अवनीसा, तासु सचिव में सुनी मुनीसा। प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा आहे त्याचा मी सचिव आहे। क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास? आप स्वयं प्रताप भानू है। पिता का नाम सत्यकेतु, कैकई देश है तुम्हारा। बाबा एवढं तुम्हाला तंतोतंत? अरे गुरु प्रसाद सब जाणीये राजा। मग तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे, आंघोळ करून ये। त्याला गुरु दीक्षा दिली आणि सांगितलं, माझी इच्छा आहे माझं चंद्रसूरी असेपर्यंत राज्य राहावं। उपाय आहे, सगळ्या ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल, स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल, सगळे ब्राह्मण भोजनानंतर तुला आशीर्वाद देतील, मग चंद्रसूरी असेपर्यंत तुझं राज्य राहील। आता झोप घे। प्रताप भानू झोपी गेला। कालकेतू नावाचा राक्षस आला, याला योग मायेच्या द्वारा उचलला आणि त्याच्या नगरात नेऊन झोपवला। सकाळी प्रताप भानू जागा झाला तो स्वतःच्या नगरामध्ये।
70 योजन नगर तुम्हारा. योजन हा 12 किलोमीटरचा होतो, आता किलोमीटरच्या भाषेत. 70 योजन म्हणजे 840 किलोमीटरवर झोपला होता. सकाळी जागा झाला तो स्वतःच्या राजमहालामध्ये. माझे गुरु सामर्थ्यशाली आहे. गुरु कधी येतील? कपटमुनी आले. एक दिवस स्वयंपाकाचं नियोजन, कपटमुनीकडे नियोजन स्वयंपाकाचं. जेवायला ब्राह्मण मंडळी, कपटमुनीनं कपट केलं, अन्नामध्ये हरणाचं मांस मिक्स. आणि जेवायला बसले कोण? ब्राह्मण. आता ब्राह्मण मंडळी जेवायला सुरुवात करणार. आकाशवाणी झाली. उपरोहित जेवणार बनाई, जन सुचारी विधि गति सुनि गाई, माया मय दिखे रसोई, व्यंजन बहुगण सकल न कोई. सुरू करणार होतं जेवण. आकाशवाणी. भरुजनाच्या बळी, भरुजनाच्या बळी नागे बाई पाला, बाई आकाशवाणी काही काला. विपुल रुंद उठी उठी घर जाऊ, हाय बळी हानी अन्न नाही खाऊ. विपुल रुंद उठी उठी घर जाऊ. ब्रह्मवृंदानं उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे, धर्मभ्रष्ट होईल तुमचा. सगळे ब्राह्मण न जेवता उठले. त्यांनी शाप दिला. प्रताप बाणू, हम सब ब्राह्मण देवता मिलकर शाप देते, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई बचेगा नहीं. इतने बलवान राक्षस बनोगे कि आपको मारने के लिए स्वयं अवतार लेना होगा भगवान को. एकाच वर्षात सगळ्या राजांनी सामूहिक हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तो प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. हरिमर्दन नावाचा बंधू कुंभकर्ण झाला. धर्मरुची नावाचा प्रधान होताना पार्वते तो बेबीशन. तिघाही भावांना खडत तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले. रावणाला म्हणजे ब्रह्मदेव रावणाला विचारतात काय पाहिजे. रावण म्हणला मरण नको. ब्रह्मदेव म्हणला मीच मरतो, दुसरे काही माग. आज ज्या दुकानात जे मिळतं ते मागायचं असते माऊली. एकाचं लग्नच होत नव्हतं. जवळजवळ 40 वर्षाचं झालं. महाराष्ट्रभर फिरलं विष्णू भाऊ, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. वैतागलं, हनुमानजीची प्रार्थना करू लागलं. आता कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला. 12 वर्ष प्रार्थना केली दीपकराव हनुमानजीची. राम दुआरे तुम्हारा गवारे हो तनया क्या बिनु पैसा रे सब करो हे तुम्हारे शरणा तुम रक्षक काहू बोलर नया मंत्र समारो आपले तीन लोक हात देखा पे पूजा करते जब 12 वर्ष आणि हनुमान जी प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 52 साल का हो गया बाबा, मेरी शादी नहीं बनती, इतनी दया करो, शादी बना दो. हनुमान जी को गुस्सा आया, गदा निकाली. बेवकूफ कही के इतनी अक्कल नहीं क्या बे, अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे. जाओ ये माल राम के दुकान में मिलता. राम प्रभु जी प्रार्थना, राम को प्रसन्न क्या चाहिए? बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था. 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न हुए. बोले क्या चाहिए? तो मैंने कहा शादी बनाओ. हनुमान जी गुस्सा आया, गदा निकाली. बोले बेवकूफ कह के इतनी अक्कल नहीं क्या, अगर मैं दूसरी बना दे शादी मेरी नहीं होती. जाओ ये माल राम की दुकान में करके आपके पास आए जी भगवान मेरी शादी बना दो. राम जी बोले जाओ हो जाएगी शादी. प्रभु ने आशीर्वाद दिला. माऊली बिना निमंत्रणाचे पाहुणे आले. दुसऱ्या दिवशी बिना हुंड्याचं जुळलं, झालं लग्न. दीपकराव 52च्या वयात लग्न झालं. दराडे साहेब काय खुशीत आलं असेल. पाण्यात आला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवा. 52चा नवरदेव विष्णुभाऊ पत्नीला घेऊन गेला मांढार देवीला. मांढार देवी देवीची यात्रा. काय करताय तुम्ही? गोगड
सांगतो. हे गेले ना 52चा नवरदेव, ते 2 वाजेपर्यंत बायको मागोमाग होती दराडे साहेब. 2:30 वाजता चंगराचंगरी झाली, 3ला हरवली बायको. आता बायको येडपडच होती. 52च्या वयात कशी भेटली असेल, घरी जाऊन डोकं चालवा. हरवली. आणि 3 वाजल्यापासून जत्रेत रडतं ज्याच्या जवळ. दीपकराव, बायको दिसली का माझी? दराडे साहेब, बायको दिसली का माझी? विष्णू भाऊ, लोक काय जत्रा काय बायको बघायला? 15 दिवस बिना जेवणाचं बिना चपलाचं फिरलं, सातारा जिल्हा पिंजून काढला, नाही सापडली बायको. रडत रडत राम प्रभूकडे आलं. क्या हो बेटा, आपकी असीम कृपा से शादी तो बड़ी थी भगवान, लेकिन मैं पत्नी के साथ जतरा देखने गया था. कहाँ गया था रे? मांडार देवी. वहाँ क्यों मरने गया था? मैं तुलजापुर क्यों नहीं गया? नहीं, मांडार. क्या हुआ? 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी प्रभु, लेकिन 3 बजे कहाँ चली गई तलाश नहीं लग रही थी. दया करो मालिक, मेरे पत्नी का तलाश करो. राम जी बोले, बेवकूफ कहीं के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे के पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे जानकी का तलाश करने मारोतराव को क्यों बेचता बे? ये माल बजरंग बली की दुकान में. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20 ते 50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसंच इतरही खरेदीवर 20 ते 50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही. या, पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजारतळ, अकोले. शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75 88 51 31 33.